नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट मिळालेली आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट, पगारात विक्रमी वाढ। मित्रांनो, नेमकं काय या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे। केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते। रिपोर्टनुसार सरकार पगारात 2% वाढ करणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे। ही वाढ जानेवारी ते जून 2025 पर्यंत लागू असेल। तुम्ही ही डीए वाढीची वाढ पाहत असाल तर लवकरच सरकार त्याची अधिकृत घोषणा करू शकते। महागाई भत्त्यात वाढ करण्याचे सूत्र। मित्रांनो, दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता वाढवला जातो। कर्मचाऱ्यांच्या पगारात समतोल राहावा यासाठी सरकार हा निर्णय महागाईचा दर लक्षात घेऊन निर्णय घेते। यावेळी डीए 53% वरून 55% पर्यंत वाढू शकतो। मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे। पगारावर किती परिणाम होईल? मित्रांनो, डीएमध्ये 2% वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल। उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 रुपये असल्यास त्याचा महागाई भत्ता 9,900 वरून 10,080 रुपयेपर्यंत वाढेल, म्हणजेच त्यांना दरमहा 540 रुपये अधिक मिळतील। त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन जास्त आहे त्यांच्या पगारातही लक्षणीय वाढ होणार आहे। उदाहरणार्थ, जर एखाद्याचा मूळ पगार 56,000 रुपये असेल तर डीए वाढल्यामुळे त्यांना दरमहा सुमारे 1,120 ते 1,680 रुपये अधिक मिळू शकतात। मागच्या वेळी डीए किती वाढला होता याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, ऑक्टोबर 2024 मध्ये सरकारने डीएमध्ये 3% वाढ केली होती। ती 50% वरून 53% पर्यंत वाढवली होती। आता पुन्हा 2% वाढवण्याची शक्यता आहे। ही वाढ सर्व केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लागू होणार आहे। मित्रांनो, आता आपण बघूया की महागाई भत्ता आधी कुठे लागू होणार। मित्रांनो, महागाई भत्ता वाढल्यानंतर त्याची अंमलबजावणी प्रथम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केली जाणार आहे। त्यानंतर राज्य सरकारे त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांसाठी त्यांची अंमलबजावणी करतील। वृत्तानुसार उत्तर प्रदेश सरकार आधी त्याची अंमलबजावणी करू शकते। यूपीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लवकरच डीए वाढीची घोषणा केली जाऊ शकते। त्यानंतर इतर राज्ये हा निर्णय घेतील। मित्रांनो, आपण बघूया की महागाई भत्ता वाढवण्याची गरज का होती। देशात महागाई सातत्याने वाढत आहे। पेट्रोल, डिझेल आणि खाद्यपदार्थाच्या किमतीही वाढल्या आहेत। त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए वाढवणे गरजेचे झाले आहे। वाढत्या महागाईचा प्रभाव कमी करणे आणि कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती राखणे हा डीएचा उद्देश आहे। मित्रांनो, आता आपण बघूया की मंत्रिमंडळ बैठकीत काय होणार आहे। आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळाच्या बैठकीत लागल्या आहेत, जिथे यावर अंतिम निर्णय होणार आहे। होळीपूर्वी सरकार याबाबत घोषणा करू शकते असे मानले जात आहे। तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। सरकार लवकरच डीए 2% वाढवू शकते, ज्यामुळे पगारात लक्षणीय वाढ होईल। याशिवाय उत्तर प्रदेश सारख्या राज्यातही लवकरच याची अंमलबजावणी होऊ शकते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।